उमेदवारांसाठी आज मत मागण्यासाठी सर्वात पहिले जेव्हा पुरामुळे खूप मोठं नुकसान झालं होतं, इथे पाण्याच्या परिस्थितीने नुकसान झालं होतं, तेव्हा आपण पूर परिस्थितीमध्ये पाहणी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर काय समस्या आल्यात त्या समजून घेण्यासाठी, पाण्याने किती लोकांचं नुकसान झालंय, किती लोकांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय, किती लोकांच्या घराचं नुकसान झालंय हे बघण्यासाठी आम्ही इथे आलो. आणि मला एक गोष्ट सांगा की ज्या ज्या लोकांच्या घराचं नुकसान झालं होतं, घरामध्ये पाण्यात घुसून नुकसान झालं होतं, मालमत्तेचं सामानाचं नुकसान झालं होतं, त्या लोकांना पैसे मिळवून देण्याचं काम आणि मदत देण्याचं काम हे कोणी केलं होतं? वंचित बहुजन आघाडी आणि फारुख सर अहमद. आणि फारुख सर हे आंदोलनावरती बसले, भूक हडताल केली त्यांनी, 2 दिवस ते उपोषणावरती होते आणि या सरकारवरती दबाव टाकून त्यांनी 2024 मध्ये ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं होतं त्या लोकांना 10,000 रुपये आणून देण्याचं काम हे फारुख सर अहमदांनी त्या नांदेडमध्ये केलं होतं. पण मित्रांनो, फारुख सर अहमद हे सगळे करू शकले. ते का करू शकले? कारण त्यांच्या बरोबर राहुल दादा, कुलदीप दादा, जानीबाई, प्रशांत दादा, शिवाभाऊ, श्याम भाऊ, इतर बरीच लोकांची ही टीम होती. म्हणून फारुख सर त्यांच्या टीम बरोबर अख्ख्या वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन हे आंदोलन केलं आणि ज्या ज्या लोकांना पुरामध्ये नुकसान झालं होतं त्या लोकांना पैसे परत आणून देण्याचं आणि मदत देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं. दुसऱ्या